Hello friends, welcome to our English session. Today we are going to see that our poem, the name of the poem is The Little River. This Little River is written by Rabindranath Tagore. This Little River's poet is Rabindranath Tagore. We are going to just only a warming up activity. We have seen that chit chat questions and answers. Today we are going to see that from the warming up activities, question number 1. See that question number 1. You're going to see here, that is, fill up the table of the seasons in India. It's given here a time of the year, season and English name. First, time of the year is given here mid-February to mid-April. That season is Vasant. And in English, we say that season, that is a spring season. मग त्याला आपण काय म्हणणार आहे इंग्लिशमध्ये? स्प्रिंग सीझन म्हणणार आहे. मिड एप्रिल टू मिड जून, एप्रिल ते जूनमधला जो भाग असतो किंवा त्याच्यामध्ये जो सीझन येतो त्याला आपण म्हणतो ग्रीष्म. इन मराठी ग्रीष्म, आणि इंग्लिशमध्ये त्याला म्हटलं जातं दॅट इज अ समर. मिड जून टू मिड ऑगस्ट, मिड जून ते मिड ऑगस्टमध्ये जो असतो दॅट इज सीझन इज इन मराठी वर्षा, अँड इंग्लिश नेम आहे त्याला दॅट इज अ रेनी सीझन. मिड ऑगस्ट टू मिड ऑक्टोबर, द नेम ऑफ दॅट सीझन इन मराठी इज अ शरद ऋतू, अँड इन इंग्लिश दॅट इज ऑटम. मिड ऑक्टोबर टू मिड डिसेंबर, वी कॅन से दॅट इन मराठी हेमंत, आणि इंग्लिशमध्ये त्याला म्हटलं जातं प्री विंटर. देन मिड डिसेंबर टू मिड फेब्रुवारी, वी कॅन से दॅट इन मराठी दॅट शिशिर, आणि इंग्लिशमध्ये त्याला म्हटलं जातं दॅट इज अ विंटर. द नेक्स्ट क्वेश्चन इज गिवन हिअर, मॅच द वेदर विथ द सीझन्स. मॅच द वेदर विथ द सीझन म्हणजे जे काही हवामान आहे, एका बाजूला सगळं हवामानांची आपल्याला या ठिकाणी जे काही सीझन्स आहे ऋतूंशी काय करायची आहे, जुळणी करायची. फर्स्ट वन इज गिवन हिअर विंटर. फर्स्ट एक कॉलममध्ये विंटर, मान्सून, स्प्रिंग, प्री विंटर, समर आणि ऑटम, आणि या ठिकाणी वेदर दिलेले हॉट, कूल, प्लेझंट, कोल्ड, विंडी आणि रेनी. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर व्हॉट इज द करेक्ट द मॅच द फॉलोइंग, यू कॅन सी हिअर. First one is given here a winter. What is the correct weather of the winter? We also know that is a winter is a cold. Winter is a cold. You can see here. The answer is cold. Winter, cold. Then second one, monsoon. That monsoon is a rainy. म्हणजे पावसाळा. Is a rainy, monsoon, rainy. The next one, spring, is a pleasant. Number C, pleasant. Pre-winter, that is the fourth one, windy, the E one, windy. Then next one is given here, summer. Summer season मध्ये obviously खूप गरमी असते, means that hot. The A is given here hot. And last one is autumn. Autumn is given here cool, म्हणजे थंडगार. Autumn, cool. These are the all the weathers and their seasons. त्या ऋतूनुसार त्यांचं वेदर कसं असतं, हवामान कसं असतं या ठिकाणी सांगितले. फर्स्ट वन सी, विंटर, कोल्ड, मान्सून, रेनी, स्प्रिंग, प्लेझंट, प्री विंटर, विंडी, समर, हॉट, आणि ऑटम आहे कूल. सी द नेक्स्ट वन. From the page number 36, there is given here a question number 2. Poets make poems musical and different from prose by using many poetic devices. आता पोएटिक डिव्हायसेस म्हणजेच काय, आपण म्हणतो ना वेगवेगळ्या प्रकारचे जे काही पद्धती असतात, पद्यात्मक पद्धती आपण त्याला म्हणतो, अशा वेगवेगळ्या प्रकारचे पोएटिक डिव्हायसेस, अलंकार या ठिकाणी वापरले जातात. आणि मग ते काय केलं जातं, दॅट इज
जी कविता असते पोएम म्युझिकल आणि डिफरंट फ्रॉम प्रोज, त्या कवितेला किंवा जी काही कविता पोएम आहे त्या ठिकाणी एक प्रोजपेक्षा म्हणजे लेसनपेक्षा वेगळी आणि असे म्युझिकल केली जाते किंवा संगीतमय केली जाते. मग त्या सगळ्यांना ज्या काही पद्धती असतात दॅट इज अ पोएटिक डिव्हायसेस. वेगवेगळ्या पोएटिक म्हणजे काय, पद्यात्मक पद्धतींचा वापर केला जातो. मग आता या वेगवेगळ्या पद्यात्मक पद्धती किंवा त्याला आपण फिगर ऑफ स्पीच म्हणतो, म्हणजेच काय, अलंकार म्हटले जातं. मग ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार असतात. त्याच्यामध्ये एक पहिला अलंकार या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे बघा. वन ऑफ देम युजिंग वर्ड्स दॅट बिगिन विथ द सेम साऊंड इन द सेम टाईम. त्याच वेळेला सेम साऊंड म्हणजे आता या ठिकाणी ॲलिट्रेशन या ठिकाणी झालेलं आहे बघा. कशा पद्धतीने सेम साऊंड सुरुवातीला सेम साऊंड किंवा सेम असा आवाज या ठिकाणी एकाच प्रकारचा ध्वनी त्या ठिकाणी येत असतो. मग त्यावेळेस त्या पद्धतीचा अलंकार या ठिकाणी होत असतो. यू कॅन सी हिअर दिस डिव्हाइस इज कॉल्ड ॲलिट्रेशन अँड बिलॉंग्स टू सेट ऑफ सिमिलर डिव्हाइसेस नेम्ड फिगर ऑफ स्पीच. फिगर ऑफ स्पीच ॲड टू द ब्युटी ऑफ द पोएम. आता पहिल्या याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर ब्युटिफुल बर्ड्स, सॅड सॉंग्स, ब्युटिफुल बर्ड्स, बी ब्युटिफुलमध्ये बिगिनिंग लेटर बी तो साऊंड रिपीट होतो आहे आणि बर्ड्समधला बी बिगिनिंग लेटर तो साऊंड या ठिकाणी रिपीट होतो आहे. म्हणजेच काय, एकाच प्रकारचा ध्वनी एकाच ओळीमध्ये असलेल्या शब्दांमध्ये तो रिपीट होत असतो किंवा तो येत असतो. मग या ठिकाणी आपण म्हणतो ना पहिले अक्षर, त्या पहिल्या अक्षरामधला ते अक्षर महत्त्वाचं, पहिल्या अक्षराचं लेटर महत्त्वाचं नसतं किंवा त्या शब्दाचा तो पहिला ध्वनी महत्त्वाचा असतो. आपण कोणी बी अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकतो, पहिलं लेटर लक्षात ठेवू शकतो, पण त्याच्यामध्ये असलेला जो काही साऊंड आहे तो खूप महत्त्वाचा असतो. या ठिकाणी उच्चार महत्त्वाचा असतो. ब्युटिफुल बर्ड्स, बी ब्युटिफुल बर्ड्स. सॅड सॉन्ग, सॅड सॉन्ग, स. स्टेपिंग स्टोन, स. सिटी साईट, स. नो वन नोज मधला KNOW. आता हे होमोफोन्स दोन्ही आलेले, नो पण त्याचा साऊंड उच्चार सेम आला आहे म्हणून या ठिकाणी ॲलिट्रेशन होतं. आता बघा, नाव राईट 5 पेअर्स ऑफ वर्ड्स दॅट बिगिन विथ द सेम साऊंड. आता या ठिकाणी 5 पेअर्स ऑफ द वर्ड्स तुम्हाला एकाच प्रकारचा ध्वनी किंवा उच्चार असलेल्या शब्दांच्या जोड्या लिहायच्या आहे. तर त्या ठिकाणी पहिलं उदाहरण मी सांगू शकते, दॅट इज अंकल्स अम्ब्रेला. यूचे हे लेटर जरी रिपीट झालं आहे पण त्याच्यामधलं अंकल हे साऊंड काय होतं या ठिकाणी रिपीट होतो आहे, त्याचा उच्चार त्या ठिकाणी सेम येतो आहे. देन टॉल ट्री, टी ट साऊंड रिपीट होते. हाय हिल्स, ह. माय मदर, मे मेक डोसा फॉर मी, माय मदर. आता माय मदर जरी नुसतं म्हटलं तरी एम किंवा म साऊंड रिपीट झाला आहे. लॉयल लेबरर, लॉयल लेबररमधला सुद्धा एल आणि लॉयलमधला सुद्धा एल म्हणजे ल साऊंड रिपीट होतो आहे, म्हणजेच याला म्हटलं जातं ॲलिट्रेशन. सी द नेक्स्ट वन. हिअर द फर्स्ट साऊंड इज इम्पॉर्टंट, नॉट द फर्स्ट लेटर इन स्पेलिंग. म्हणजे फक्त साऊंड इम्पॉर्टंट आहे लेटरपेक्षाही, पण लेटरसुद्धा आपण लक्षात ठेवलं तरी ॲलिट्रेशन आपल्याला लक्षात येतं. पण या ठिकाणी मोस्ट ऑफ द व्हॉट इज इम्पॉर्टंट हिअर, द साऊंड इज व्हेरी इम्पॉर्टंट हिअर. फर्स्ट साऊंड इज इम्पॉर्टंट. आता पुढचा क्वेश्चन बघू शकतात. पोएट ऑल्सो मेक यूज ऑफ वर्ड्स दॅट रिझेंबल अ साऊंड. द वर्ड्स आर फॉर एक्झाम्पल बँक, स्विश, बिप, रोअर, ट्विट एक्सेट्रा. आता या ठिकाणी पुढचा एक अलंकार या ठिकाणी दिलेला आहे, दॅट इज ओनोमॅटोपोइया. आता ओनोमॅटोपोइया मीन्स दॅट वी कॅन से दॅट ज्याच्यामध्ये ध्वनींचा आवाज येतो, साऊंड असतो, पण कशा पद्धतीचा साऊंड असतो, एखाद्या गोष्टीमधला साऊंड त्या ठिकाणी दिलेला असतो, त्यावेळेस त्याला आपण म्हणतो दॅट इज ओनोमॅटोपोइया. आता यू कॅन सी अ बँग, स्विश, बिप, रोअर, ट्विट. बँगिंग वाजवणे, स्विशिंग, बिपिंग साऊंड, रोअरिंग
गर्जना वगैरे करणे, ट्विटिंग साऊंड, बूमिंग साऊंड, झूमिंग, हे जे काही साऊंड असतात त्याचा कुठेतरी आवाज आपल्याला ऐकू येत असतो. मग हे आवाजाचे जे काही शब्द असतात त्याला म्हणतात ओनोमॅटोपोइया. किंवा वी कॅन से दॅट, बघा, सच वर्ड्स आर कॉल्ड ओनोमॅटोपोएटिक वर्ड्स इफ दे अकर इन सम लाईन ऑफ पोएम. A figure of speech in that line is called onomatopoeia. किंवा तुम्ही या ठिकाणी याचा उच्चार ओनोमॅटोपिया असं सुद्धा उच्चार करू शकतात. आता या ठिकाणी खाली प्ले अ गेम दिलाय. सेट अ टाइम लिमिट ऑफ 5 minutes using letter from the word onomatopoeia. Make as many 4, 5, 6 letter words and write them down. The one who makes maximum number of words within the time limit is the winner. आता या ठिकाणी काय सांगितलं, ओनोमॅटोपोइया जो काही शब्द आहे त्या शब्दापासून आपल्याला 5 letters, 4 letters, 5 letters, 6 letter वर्ड्स असे अर्थपूर्ण शब्द त्याच्यापासून तयार करायचे. यू हॅव टू चेंजेस, म्हणजे इंटरचेंज करायचे ते लेटर्स आणि त्याच्यापासून आपल्याला तो शब्द तयार करायचा असतो. मग त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी शब्द तयार करू शकतात. फॉर एक्झाम्पल जर आपण पहिला शब्द पाहिला तर वेगवेगळे शब्द तुम्ही या ठिकाणी घेऊ शकतात. सी दॅट वर्ड्स. बघा, पहिला वर्ड या ठिकाणी काय होऊ शकतो, त्याच्यापासूनच एक होऊ शकतो आपल्याला या ठिकाणी ओनियन. ONION, ओनियन होऊ शकतो. बघा, ONION, ओनियन हा शब्द त्या ठिकाणी होऊ शकतो. देन ऑनटू, सर्वात सोपा शब्द ऑनटू. ऑनटू सुद्धा ONTO हा शब्द सुद्धा होऊ शकतो. ONTO, ऑनटू. देन ओपिनियन. देन ओपिनियन, OPIOPINION, ओपिनियन. ओपिनियन सुद्धा असा शब्द होऊ शकतो. आता अशा पद्धतीचे अनेक शब्द तुम्ही तयार करू शकतात. ह्या ओनोमॅटोपोइयापासून 3 letter वर्ड्स सुद्धा तयार केले तरी चालतील. आता यांनी या ठिकाणी 4, 5, 6 असे लेटर्स सांगितलेले, पण त्या पद्धतीने तुम्ही 3 letters सुरुवात केली तरी चालेल, कारण आपल्याला पुढे परीक्षेमध्ये 3 letter वर्ड्स अशा पद्धतीपासून सुरुवात करायला येते.